खासगी रुग्णालयाच्या महाराष्ट्र नर्सिंग होम अंतर्गत डॉक्टर विशाल काळे यांनी धडक मोहीम राबवत केली तपासणी। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नर्सिंग होम अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत सर्व खासगी सुतिकागृह, शुश्रूषागृह यांची धडक तपासणी मोहीम राबवण्यात येते। त्या अनुषंगानं अमरावती शहरात एकूण 13 शहरी आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत असलेले सर्व खासगी रुग्णालय यांची धडक तपासणी मोहीम स्वतः डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन केलेली आहे। नर्सिंग होम कायद्यानुसार नियमांचं पालन करून रुग्णालय यांनी व्यवसाय करावा यासाठी संजीवनी शहर आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयामध्ये अचानक त्यांनी भेट दिली। त्यांच्यासोबत डॉक्टर रुपेश खडसे साथरोग नियंत्रण अधिकारी, डॉक्टर वैशाली कावरे स्त्री वैद्यकीय अधिकारी, संजीवनी शहरी आरोग्य केंद्र यांनी सुद्धा तपासणी केली। सर्व खासगी रुग्णालय यांनी रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्णांचे अधिकार आणि रुग्णालयाची जबाबदारी यासाठीचे नागरिकांनी सनद लावणं बंधनकारक आहे। तसंच रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सुविधांचे दरपत्रक स्थानिक भाषेत आणि इंग्रजीमध्ये लावणं कायद्याने बंधनकारक आहे। रुग्णालयामध्ये फायर ना हरकत प्रमाणपत्र, प्रशिक्षित परिचारिका, प्रशिक्षित निवासी डॉक्टर कर्मचारी असणं आवश्यक आहे। बायोमेडिकल वेस्टची परवानगी, त्याचप्रमाणे रुग्णालयात शौचालय, स्नानगृह, 2 बेड असलेले अंतर, डॉक्टर यांनी हेल्थ प्रोफेशनल नोंदणी तसंच हेल्थ फॅसिलिटी नोंदणी आयुष्मान भारत या पोर्टलवर करणं सुद्धा बंधनकारक आहे। याची कसून त्यांनी तपासणी केली। नर्सिंग होम ॲक्टनुसार सर्व बाबींची पूर्तता नसल्यास या रुग्णालयावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल आणि शासनास त्याचा अहवाल पाठवण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं। या तपासणीमधल्या धडक मोहिमेमध्ये डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी, डॉक्टर रुपेश खडसे, डॉक्टर वैशाली कावरे, राणी खानवे या उपस्थित होत्या। मराठी 9 न्यूजसाठी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे।